भारतामध्ये आंब्याच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात। मग तो कोकणचा राजा हापूस असो, गुजरातचा केशर असो, उत्तर भारताची शान दशेरी असो, लंगडा, चौसा किंवा दक्षिणेकडील बदामी असो, प्रत्येक जातीची आपली एक वेगळी ओळख आहे। आंब्याचा उगम दक्षिण आशियामध्ये प्रामुख्याने भारत आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात सुमारे 4000 वर्षापूर्वी झाला असं मानलं जातं। 15व्या शतकात समुद्रमार्गे पोर्तुगीज भारतात आले। त्यांनी कोकणच्या आणि गोव्याच्या लाल मातीत एक जादू केली, ती म्हणजे ग्राफ्टिंग, म्हणजेच कलम करण्याची पद्धत। त्यापूर्वी आपण फक्त कोईपासून झाडं लावायचो, पण पोर्तुगीजांनी एका झाडाची फांदी दुसऱ्या फांदीला जोडून उत्तम चवीच्या जाती तयार केल्या। मालकाने जे बागेचा मालक आहे त्यांनी का चप्पल लावले माहिती आहे का? ही चप्पल यासाठी लावले की या कलमाच्या झाडाला, या कलमाच्या आंब्याच्या झाडाला नजर न लागो यासाठी ही चप्पल लावलेली आहे। त्यावेळी अल्फोन्सो डी अल्बुकर्क नावाचा एक पोर्तुगीज गव्हर्नर होता। त्याच्याच नावावरून आज जगप्रसिद्ध हापूस म्हणून ओळखला जाऊ लागला। ह्या कलम पद्धतीमुळे एकाच झाडावर दर्जेदार फळे कमी वेळात मिळू लागली। कलमी आंब्याचे झाड साधारण 15 ते 20 फूट उंच वाढते, मात्र त्याची योग्य छाटणी करून उंची 9 ते 10 फूट ठेवली जाते। कलमी आंब्याचे झाड साधारण 15 ते 20 फूट उंच वाढते, मात्र त्याची योग्य छाटणी करून उंची 9 ते 10 फूट ठेवली जाते, ज्यामुळे फळे तोडणे सोपे जातं। कलमी झाड लावल्यापासून साधारण 3 ते 5 वर्षात फळ देण्यास सुरुवात होते। 7 ते 10 वर्षानंतर झाड पूर्ण क्षमतेने भरपूर फळे देऊ लागतं। पहिल्या 2 वर्षात झाडाला मोहर आला तर तो काढून टाकला जातो, कारण त्या काळात झाडाची वाढ महत्त्वाची असते। लहान झाडावर फळांचा भार दिल्यास त्याची वाढ खुंटते आणि फांद्या कमकुवत राहतात। 3-4 वर्षापासून झाडाच्या वाढीनुसार थोड्या प्रमाणात फळे घेतली जातात। कोकणात कलमी आंबे रानात सहसा आढळत नाहीत, पण रायवळ म्हणजेच गावठी आंबे तुम्हाला रानात कुठेही आपोआप उगवलेले दिसतात। खाल्लेल्या आंब्याची कोळ जिथे पडते तिथे पावसाळ्यात उगवणाऱ्या झाडाला गावठी किंवा राईचा आंबा म्हणतात। प्रत्येक गावठी आंब्याची चव, आकार आणि सुगंध वेगळा असतो। एकाच रानात शेजारील 2 झाडांच्या आंब्याची चव सुद्धा पूर्णपणे भिन्न असते। गावठी आंबे सहसा जास्त रसाळ असतात आणि त्यात फायबर म्हणजे धागे जास्त असतात। काही अतिशय गोड तर काही आंबट गोड असतात। गावठी झाडे कलमी झाडांच्या तुलनेत जास्त मजबूत, उंच आणि दीर्घायुष्य असतात। त्यांना कीड आणि रोग कमी प्रमाणात होतात। गावठी आंब्याचा वापर प्रामुख्याने रस, उसरी, आंबपोळी आणि लोणच्यासाठी केला जातो। आंब्यामध्ये गोडवा, हलका आंबटपणाने एक वेगळा सुगंध असतो। मुघल सम्राट अकबर याला आंब्याची खूप आवड होती। त्याने बिहारमधील दरभंगा येथे लाखी बाग नावाची बाग लावली होती। प्राचीन काळापासून भारतातील राजे महाराजे आंब्याच्या बागांना राजाश्रय देत असत। उत्कृष्ट आंबे एकमेकांना भेट म्हणून देणे हे राजेशाही आदर आतिथ्याचे प्रतीक मानले जात असत। आजही कोणत्याही शुभकार्यात दाराला आंब्याच्या पानांची तोरण लावले जातात। तसेच पूजा करताना कलशावर आंब्याची पानं ठेवण्याची परंपरा आहे।